होता काय त्यांना आश्वासन दिले आणि जो विहिरींचा घोटाळा आहे असा त्यांचा आरोप आहे, काय नेमकी वस्तुस्थिती आहे, कशा पद्धतीने कारवाई होईल? नमस्कार, मी बीडीओ पाटोदा. येवलवाडी सडकेची यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं पंचायत समिती पाटोदा यांच्याकडून कनिष्ठ अभियंता, विस्ताराधिकारी पंचायत, तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक कृषी यांची एक समिती नेमण्यात आलेली आहे. सदर समिती संबंधित गावामध्ये जाईल, सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल आणि योग्य तो अहवाल आम्हाला देईल. त्या संबंधित अहवालाच्या आधारे योग्य प्रशासकीय कारवाई केली जाईल. धन्यवाद. काय आश्वासित केलं? गावकऱ्यांना मी असं वशित केलं की या संदर्भात तुमच्याकडे आम्ही कमिटी स्थापन केलेली आहे. आलेल्या कमिटीला आपलं सहकार्य असावं. संबंधित सहकार्याच्या आधारावरती जो कमिटीचा अहवाल आपल्याला उपलब्ध होईल त्यानुसार आम्ही योग्य ती प्रशासकीय कारवाई करू. अधिकाऱ्यावर देखील आरोप केला जातोय, गावकऱ्यांनी त्याच्याबद्दल देखील आरोप केला की पाठीशी बसवलं आहे किंवा घोटाळ्यामध्ये ते सहभागी आहे. ज्या वेळेला या समितीचा अहवाल येईल त्याच वेळेला आपल्याला हे कळेल की खरं काय आणि खोटं काय. फक्त या समितीचा अहवाल येईपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल. या समितीत किती अधिकारी? या समितीमध्ये 4 जणांची समिती आहे. त्याच्यामध्ये एक कनिष्ठ अभियंता आहेत, एक विस्ताराधिकारी पंचायत आहेत, एक तांत्रिक सहाय्यक नरेगा आणि एक तांत्रिक सहाय्यक कृषी, असे 4 ही समिती आहे. किती दिवसामध्ये अहवाल येईल, कसं काय टाइम बॉन्ड आहे? या पत्रामध्ये उल्लेख आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही चौकशी करून अहवाल या कार्यालयाला सादर करावा. तर तुमची समिती गावामध्ये गेली, तिथे विहिरी किंवा गायगोटे झालेच नाहीत आणि बिलं उचल गेले असा प्रकार असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. चौकशी समिती गावात गेली होती का, आणि तसा प्रकार असेल तर पैशाची जी रक्कम अदा केली ती तुम्ही वसूल करा? यापूर्वी कमिटी गावामध्ये गेली होती असा अहवाल माझ्यापर्यंत आलेला आहे. कमिटीला त्यावेळेला योग्य सहकार्य झालेलं नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्याच कमिटीला स्मरणपत्र दिलेलं आहे. संबंधित गावामध्ये कमिटी जाईल, तिथली वस्तुस्थिती पाहिल आणि अहवाल देईल. त्या अहवालाच्या आधारे आपण योग्य ती प्रशासकीय कारवाई करणारच आहोत. मला बीडी साहेबांनी आश्वासन दिलं आहे. गावातल्या ज्या भ्रष्टाचारासंदर्भात 2 महिन्यापासून माझा लढा चालू होता, त्याविषयी मी आज पंचायत समितीवर मोर्चा काढलेला होता की माझे माता भगिनी जमलेले यांचे अश्रू पुसण्याचं काम मी चालवलेलं आहे. पण हे जे घोटाळा केलेला आहे तर बीडीओ साहेबांनी मला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. 7 दिवसात समिती स्थापन करून पूर्ण योग्य त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करून न्याय देतो म्हणून सांगितलं. नेमका काय घोटाळा झालेला आहे, तुमची काय मागणी आहे त्यामध्ये? काय 7-12 नसताना विहिरी काढलेल्या आहेत, 7-12 नसताना गायगोटे काढलेत, 7-12 नसताना पानंद रस्त्याचा विषय, पानंद रस्त्यावर एक खडा बी मुरुम न टाकता यांचे कुशलचे बिल दाखल झाले आहेत. आतापर्यंत लाखो करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे त्यांनी. मला माझा बीडीओ साहेबांवर विश्वास आहे की ती 100% मला न्याय देतील. आणि जर मला त्यांनी न्याय नाही दिला तर मी याच्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयावर असाच मोर्चा काढणार आहे, पण लढा मागे घेणार नाही. हे जी योजना होती हे प्रशासनकडून घोटाळा झालेला आहे का राजकीय पक्ष? राजकीय पक्षाचा विषय नाही आहे. फक्त आमच्यातले 4 गावगुंड आहेत. 4 गावगुंडापासून देव घोटाळा झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा हे घोटाळा म्हणजे फक्त यांनी दाब्यावर बसूनच केलेला आहे. लहान मुलांच्या बिस्किटाचे आलेले पैसे सुद्धा खाल्लेत. ह्याच्यापेक्षा निर्लज्ज काय अवस्था असावं त्यांची. तुम्ही फलक या ठिकाणी हे केली आणि गुंडगिरी भविष्यात माजवली जाते, दबावांना असा आरोप करतात. दबाव आजच्या तक्रारीनंतर हे सगळं होतंय. पाठीमागच्या 4 दिवसापासून मला गावामध्ये बस स्टँडवर दारू पिऊन येऊन शिव्या देऊन पाय काढू, हात काढू असं बोलत आहे. त्यांना पाठबळ आमच्या सरपंचाचं आहे, दाब्यावरलं पाठबळ आहे त्यांना. या संदर्भात काही तक्रारी तक्रार दिलेली मी पहिली, पण आता नवीन माणसं पुढे घालतोय. कोणी बाई पुढे घालतोय, कोणी गडी पुढे घालतोय, कोणी दारू पिणारा पुढे घालतोय. हे सगळं तुम्ही तक्रार केल्यामुळे आमची 2023 मध्ये विहीर आली होती, 23 मध्ये, आणि आता 26 मध्ये डिलीट मारली. 23,000 रुपये आमचे घेतले पैसे अगोदर, आणि आता मागितलं तर डिलीट झाली. म्हणजे आम्हाला गाई गोटा नाही, काही नाही, घरकुल नाही, काही नाही, काहीच कुठलीच योजना दिली नाही आम्हाला आमच्यापर्यंत येऊन. काही बोगस विहिरी आणि गायगोटे झाले, त्यामध्ये तुमचं नाव होतं का, आणि आता काय मागणी? म्हणजे आता मागणी एकच आहे आमची, जेवढं आमचं घेतलं तेवढं आमच्यापर्यंत आमचं पोहोचावं. तुमच्याकडून 23,000 घेतले म्हणतात, नेमके ते कोणी घेतले गावामध्ये? गावामध्ये घेतले योगेश येवले साहेब. हे येवलवाडी ग्रामपंचायती, येवलवाडी आणि वानेवाडी ही ग्रामपंचायत आमची दोन्ही गावची आहे. या गावामध्ये गेली 5 वर्षाच्या काळापासून जवळजवळ 2017 पासून हा भ्रष्टाचार जो आहे तो फार मोठ्या प्रकारे झालेला आहे.
कुठलंही काम नसताना सगळी बोगस कामं दाखवून या ठिकाणी कोटी रुपयाची बिलं उचललेली आहेत आणि गोरगरिबाला तुला विहीर देतो म्हणून पुन्हा 30,000 40 अशी 70,000पर्यंत रक्कम एका गरीब शेतकऱ्याकडून घेतलेली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये गावातली एक टोळी आहे, त्यांना हाताखाली धरून इथं सुद्धा काही अधिकारी जे आहेत आपल्या पंचायत समितीमधले जे काही ज्या विभागाला दिले गेलेले आहेत यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा सहकार्य आहे. आणि म्हणून ही अशी लाभार्थी टोळी बनून तुम्ही आम्ही मिळून यांनी आमच्या गोरगरिबापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्या नावावर बोगस योजना उचलून त्या शेतकऱ्यापर्यंत तर पोहोचलेली नाही साहेब. त्याचा गायगोटा असेल, विहीर असेल, शेततळ असेल, ही कुठल्याही प्रकारचा त्याला लाभ मिळालेला नाही. आणि म्हणून त्यांचं कुठलंही एक बिल निघलेलं नाही. आणि जे स्वतः आहेत ते रोजगार सेवक असेल, ते काही कमिटी आहेत त्यांची आहे, त्यांच्या घरामध्ये एकाच्या 18 योजना आहेत साहेब. कुठला सुनाच्या नावावर जमीन नसताना सुद्धा त्याच्या नावावर विहीर होती, आईच्या नावावर काही गुंता नसताना काही गेलेली व्यक्ती आहेत त्याच्या नावावर सुद्धा 18 त्याची योजना आहेत. हा लाभ त्यांनी उचललेला आहे. याची चौकशी आम्ही बीडीओ साहेबाला सांगितलं की झालीच पाहिजे. ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात असेल? ग्रामपंचायत हे आपल्या सध्या राजकारणात, ह्याच्यामध्ये हे राजकारणाचा काही संबंध नाही. ही लाभार्थी टोळी हे जे आपल्या गावातली गुंडचार आणि इथले अधिकारी ही टोळी लाभार्थी आहे. हे सरपंच आणि गावातले जे काही 4-2 आपल्या हाताखाली धरलेली ही टोळी आहे. तक्रारी केल्याच्या नंतर दहशत केली जाते, धमक्या दिल्या जातात, नेमका अशा पद्धतीचा काही प्रकार घडतो काय, त्या संदर्भात काय तुमची मागणी आहे? असं घडतोय ना, ज्यावेळेस रोजगार सेवकला विचारलं बाबा गोरगरिबाचे काही जे एखादा हप्ता निघलेला आहे का, ते विचारलं असताना साधारण विचारपूस करताना सुद्धा त्याला म्हणतात तू कोण विचारणार, आम्ही बघू, आमचं काहीच होत नसतं. नाना प्रकारचे पुन्हा त्याला धमकी देणं, तुला मारतो, शिव्या गाडी. आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.